हॅलो गाईज, कालचा आपला विषय अर्धाच राहिला. अल्कलाईन पाणी ते बोललो होतो ना मी. काकडी, लिंबू वगैरे टाकून ते पाणी बनवतात, ते अल्कलाईन पाणी. तसं आजकाल हॉटेलमध्ये भेटतंच, बऱ्याच हॉटेलमध्ये दिलं जातं. 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये दिलं जातं. तसं ते आपल्याला घरी पण करून पिता येईल, पण किती करणार, किती लोकांसाठी करणार. एकट्यासाठी तर आपण करू शकतो, कारण आपला खर्च वाढतच जाईल. काकडी वगैरे आणा, हे आणा, ते आणा. मग साधारण आपल्याकडे जर मातीचा माठ असेल ना, मातीचं मडकं, तर उत्तम. मातीच्या मडक्यामध्ये आपलं रेग्युलर नळाचं पाणी येतं, ते त्यात टाकून ठेवा. आणि माती असल्यामुळे काही ते क्षार त्यातले खेचून घेतेच, आणि पाणी थंड झाल्यामुळे आपल्याला पिता येतं. थोडंसं पाणी जे आपलं शरीर pH काय आहे, 7-7.5 pHचं आपलं शरीराचं हे आहे शरीर. तर पाणी जर 7 pHचं आपल्याला पाणी भेटलं, म्हणजे नॉर्मल पाणी भेटलं तरी चांगलंच. आणि जर माठामधून जर प्यालो, आपण माठामध्ये ठेवलं आणि नंतर प्यालो, तर थोडं अतिउत्तम, चांगलंच आहे पाणी ते. तसं पाणी प्यायला हरकत नाही आपल्याला. तशा पाण्याची गरज आहे, कारण आपलं सध्या खाणं भेसळच होतं आहे. आपलं सध्या सगळ्या प्रकारचं खाणं भेसळच होतं आहे. आता रेडीमेड तुम्ही आटा घेतलंच, गव्हाचं पीठ वगैरे, बघा त्यामध्ये मैदा मिक्स असतो, आणि बरेच प्रकार आहेत, त्याच्यामध्ये सगळं मिक्सच असतं. पनीर, लोक पनीर आवडीने घेतात पनीर खायला. बाहेरून पनीर भेटतं, ते पण भेसळच भेटतं. त्याच्यामुळे आपण कंपनीचं, एखाद्या चांगल्या कंपनीचं पनीर घेतलं आणि खाल्लं तर चांगलंच असतं. सुटं काय, त्याचं काय खरं नाही सुट्या पनीरचं. तेवढं आपलं बघण्यात आहे म्हणून बोलतोय, बाकी काय. आणि आणि असं काय दुसरा असा विषय, अरे तो हमला झाला तो डेंजर डेंजर. लोक प्रश्न विचारतात त्याच्याबद्दल, बरंच काही विचारतात. लय खतरनाकच हमला झाला तो. आपल्या महाराष्ट्रातील 6 लोक गेली ना, दगावली. ते बेकार झालेलं आहे. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आमच्याकडनं. आजचं एवढंच बोलतो मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बोलूच. दुसरा विषय आहे आपला घरगुती आई आणि मुलगी, आणि त्यांचे आई मुलीचे संबंध कसे असतात, आणि त्याबद्दल मुलीचे विचार आईला किती पटतात आणि आईचे विचार मुलीला किती पटतात, त्याबद्दल आपण बोलूयाच. कमॉन.